अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील एका रक्तपेढीच्या उद्घाटनासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड यांनी पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ आंदोलन केले। शनिवारी 15 ऑगस्ट रोजी शहरातील बाबा चौक येथे हातात काळे झेंडे घेऊन त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून सुरू असून अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही। तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत। अनेक नागरिकांना या अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे। काही महिन्यांपूर्वी येवला नाका परिसरात तर 4 दिवसांपूर्वी साईबाबा कॉर्नर येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचे गायकवाड यांनी सांगितले। पालकमंत्र्यांना उद्घाटनासाठी येण्यासाठी वेळ आहे, मात्र अनेक वर्षांपासून रखडलेल्या नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव जात आहे, त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपण काळे झेंडे घेऊन पालकमंत्र्यांचा निषेध करत आहोत, अशी भूमिका अनिल गायकवाड यांनी व्यक्त केली। पालकमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलिसांनी बाबा चौक परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवला होता। दरम्यान अनिल गायकवाड यांनी निषेध आंदोलन सुरू केल्याची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोन्नी हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी आंदोलनस्थळी बसलेले अनिल गायकवाड यांना ताब्यात घेत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नेले। या घटनेमुळे काही काळ बाबा चौक परिसरात चर्चेचे वातावरण निर्माण झाले। आमची मागणी एकच होती। आज कोपरगाव शहरामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब हे येत होते। आमचं त्यांना एकच सांगणं आहे का हा जो नगर मनमाड रोड जो आहे राष्ट्रीय महामार्ग हा अत्यंत खराब झालेला आहे। मग मला एवढं सांगा का तुम्ही हा जो रोड इतका खराब झाल्याचा आतापर्यंत येवला नाका झालं, काल परवा दिवशी साई कॉर्नरला एक ॲक्सिडेंट झाला, त्याच्यानंतर एक पुंतामा फाट्याच्या पुढं तिथं झाला। हे तर आत्ताची गोष्ट आहे, याच्या आधी किती बळी गेलेले। मग पालकमंत्री साहेब तुम्ही फक्त उद्घाटनालाच येऊ राहिले का? तुम्हाला फक्त उद्घाटन दिसतं का? तुम्हाला कोपरगाव तर तुम्ही फक्त पालकमंत्री तत्व तुमचं फक्त शिर्डी राहता तालुक्यापुरतंच आहे का? हां, तुम्हाला पूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही आमच्या तालुक्यात नगर जिल्ह्यात जेवढे तालुके तेवढ्या तालुक्यात अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली, अक्षरशः लोकांचे मृत्यू होऊ राहिले। मग तुम्ही अजून किती बळी घ्यायचे आम्हाला ते तरी सांगा एकदाचं। त्यामुळं मी आज या ठिकाणी बाबा चौक या ठिकाणी इथं यांचा निषेध करण्यासाठी इथं बसलेलो होतो। तर मला त्या ठिकाणी पोलिस आले, पोलिसांनी मला घेऊन पोलीस स्टेशनला आले। इथं नजरकैदमध्ये ठेवलेले पालकमंत्री असतोर, पण मी पालकमंत्र्याचं या ठिकाणी मी जाहीर निषेध केलेला आहे। पालकमंत्र्यांनी लवकरात लवकर कोपरगाव शहराचं म्हणण्यापेक्षा जिल्ह्याचं, आज मला सांगा तुम्ही कोपरगाव ते नगर जायला 4 तास लागतात। अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली, रस्त्याच्या त्या रोडला जायचं म्हटलं ना तर अक्षरशः लोक जात नाही नगरला, कलेक्टर ऑफिसला जावं लागतं। आता हे संजय काळे आता एक दोन दिवसापूर्वी तिथून अर्धनंग होऊन ते कलेक्टर ऑफिसला जाणार आहेत का ह्या हायवेच्या माध्यमासाठी जाणार आहे तिथं। म्हणून म्हणतो तुम्ही काहीतरी करा, नाही तर आम्हाला पण नाकडं उन्हीदा वाचायचे बळे आणू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।